जालना शहरातील नीलमनगर परिसरात रात्री साधारण 10:30 ते 11च्या दरम्यान ही घटना घडली. नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी कॉलनीत उभी होती. अचानक एक अज्ञात व्यक्ती हातात आग लावलेला टेंबा घेऊन गाडीच्या जवळ येतो आणि गाडीवर पेट्रोल टाकतो आणि मग एका क्षणात गाडी पेटवतो. काही मिनिटातच जाळ सळतो. शेजारचे धावून येतात, पण आग विझवण्याचा प्रयत्न करतात. तर काहींना हा प्रकार मोबाईलमध्ये टिपला. पोलिसांनी तात्काळ कळवण्यात आलं आणि काही वेळातच अग्निशमक दलही घटनास्थळी दाखल झालं. दुर्दैवाने जीवितहानी झाली नाही, पण गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. गाडी पेटून दिल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप ठेवला. त्यांच्या म्हणण्यानुसार जरांगे यांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांनीच हे केलंय. वाघमारे म्हणाले, जर जरांगे पाटील यांच्या खऱ्या अर्थाने अवकात असेल तर त्यांनी स्वतः रस्त्यावर यावं. दुसऱ्यांना पुढे करून गाड्या जाळणं, हल्ले करणं भ्याडपणाचं लक्षण आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी जरांगे यांना थेट आव्हान दिलं आहे. जरांगेंनी जास्त माज दाखवला तर आम्ही त्यांच्या गाड्या आडू. गरज पडली तर त्यांच्या घरावर जायला देखील मागं पुढं पाहणार नाही आमची पोरं. ही भाषा, हा आक्रोश, ही परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवून देते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती हातात कॅन घेऊन गाडी पेटवताना दिसत आहे. त्या फुटेजवरून आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फॉरेन्सिक तपासणीसाठी जळालेले कव्हरेजचं आणि द्रावाचं नमुने गेले आहेत. स्थानिक रहिवाशांची चौकशी सुरू आहे. अजून कोणाला अटक झालेली नाही, पण पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळायला सुरुवात केली आहे. सध्या तपास कोण, का, कशासाठी या 3 प्रश्नाभोवती फिरतोय. मित्रांनो, या घटनेचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपण थोडी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभारलं. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा समाजात चळवळ वाढली, तर सरकारवर दबावही आला. पण या चळवळीला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध केला. कारण ओबीसी समाजाला वाटतं की मराठ्यांना आरक्षण दिलं तर त्यांचा हक्क हिरावला जाईल. या 2 गटामध्ये अनेकदा वादावादी झाली, आंदोलन झाले, अगदी हिंसक चकमकीही झाल्या आहेत. नवनाथ वाघमारे हे ओबीसी नेते आहेत, पण त्यांनी सुरुवातीपासून जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक आणि सामाजिक संघर्ष आहे. आता गाड्या जाळल्याच्या घटनेमुळे हा संघर्ष उघड उघड रस्त्यावर आलाय. वाघमारे यांनी केलेला आरोप गंभीर आहेत. ते म्हणतात की जरांगे आपल्या समर्थकांना पुढे करून हिंसा घडवून आणतात आणि स्वतः मात्र सुरक्षित ठिकाणी लपून बसतात. त्यांनी थेट म्हणाले की यापूर्वीही जरांगेंनी अनेक मराठा तरुणांना फसवलं आहे. त्यांना हल्ले करायला लावले, पण स्वतः अंतरवालीच्या बिळात लपून बसला. आता इथं मोठा प्रश्न उभा राहतो की गाडी जाळलीच का? नेमका हेतू काय होता? काहींच्या मते हा प्रकार फक्त जरांगे समर्थकांनी केला असावा, वाघमारे यांनी धमकावण्यासाठी, तर काहींच्या मते हे काम कोणी तिसऱ्याचं गटाने केलंय, जेणेकरून जरांगे यांचं नाव बदनाम होईल. काही स्थानिक लोक तर म्हणतात की हे वैयक्तिक शत्रुतेचं किंवा कौटुंबिक वादाची कारवाई असू शकते. म्हणूनच पोलीस तपास अत्यंत महत्वाचा आहे. पुरावे समोर येईपर्यंत कोणालाही दोषी ठरवणं धोकादायक ठरेल. ही घटना केवळ एका गाडीपुरती मर्यादित नाही. ही घटना संपूर्ण समाजाच्या नाजूक तणावावर थेट वार करणारी आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आधीच पेटलेला आहे. आता त्यात अशा घटनेंनी अजून भर पडल्यामुळे यामुळे 2 समाजामध्ये दुरावा वाढू शकतो. सध्या पोलीस तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. संशयित व्यक्ती ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवनाथ वाघमारे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जरांगे यांनी माज दाखवला तर ते शांत बसणार नाहीत, असं नवनाथ वाघमारे यांनी इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाबद्दल कुठलीही भूमिका मांडलेली नाही. तर या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.